नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन प्रांत कार्यालयात लाचेचा महास्फोट। 7/12 दुरुस्तीसाठी शेतकऱ्याकडे मागितली 60,000 रुपयांची लाच। 30,000चा पहिला हप्ता स्वीकारताना अव्वल कारकून आणि शिपाई रंगेहात जेरबंद। अँटी करप्शन ब्युरोच्या सरिता भोसले यांच्या पथकाचा धडाका। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधून एक अत्यंत संतापजनक आणि तितकीच खळबळजनक बातमी समोर येत आहे। जनतेचा 7/12 आणि जमिनीच्या नोंदी सांभाळणाऱ्या महसूल विभागाचा आणखीन एक काळा चेहरा चव्हाट्यावर आला आहे। श्रीवर्धन प्रांत कार्यालयात अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने एक मोठा धमाका केला आहे। पाबरे गावच्या एका गरीब शेतकऱ्याला 2 महिने कार्यालयाचे उंबरटे झिजवायला लावल्यानंतर 7/12 दुरुस्तीसाठी तब्बल 60,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। या लाचेचा पहिला हप्ता म्हणजेच 30,000 रुपये स्वीकारताना अव्वल कारकून आणि शिपायाला एसीबीने रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत। पाहुयात या थरारक आणि धडक कारवाईचा हा विशेष रिपोर्ट। सरकारी खुर्चीवर बसून पांढऱ्या कपड्यात सर्वसामान्यांचे खिसे कापणाऱ्या लाचखोरांना अलिबाग एसीबीने मोठा दणका दिलाय। श्रीवर्धन उपविभागीय कार्यालयात म्हणजेच प्रांत कार्यालयात बुधवारी एकच खळबळ उडाली। 2 लाचखोरांना एसीबीच्या पथकाने रंगेहात दबोचलं। आरोपींची नावे आणि पद। आरोपी नंबर 1 नितीन पवार, अव्वल कारकून श्रीवर्धन प्रांत कार्यालय। आरोपी नंबर 2 सचिन पाटील, शिपाई श्रीवर्धन प्रांत कार्यालय। श्रीवर्धन तालुक्यातील पाबरे गावच्या एका शेतकऱ्याला त्याच्या 7/12 उतार्यामध्ये काही दुरुस्ती करायची होती। गेल्या 2 महिन्यांपासून हा शेतकरी हातापाया पडून चक्रा मारून थकला होता, पण लक्ष्मी दर्शनाशिवाय काम होणार नाही असं या लाचखोरांनी ठणकावून सांगितलं। कायदेशीर कामासाठी चक्क 60,000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली, पण हा शेतकरी झुकला नाही। लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने या स्वाभिमानी शेतकऱ्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं दार ठोठावलं। तक्रार मिळताच एसीबीच्या महिला उप अधीक्षक म्हणजेच DYSP सरिता भोसले यांनी तात्काळ सूत्र हलवली आणि लाचखोरांना पकडण्यासाठी एक अचूक चक्रव्यूह रचला। बुधवारी ठरल्याप्रमाणे 60,000च्या लाचेचा पहिला हप्ता म्हणून 30,000 रुपयांची रोकड घेऊन हा शेतकरी प्रांत कार्यालयात पोहोचला। अव्वल कारकून नितीन पवार आणि शिपाई सचिन पाटील यांनी ती 30,000ची लाचखोर रक्कम हातात घेतली आणि त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घालून या दोघांनाही रंगेहात जेरबंद केलं। एसीबीच्या धडक कारवाईमुळे श्रीवर्धनमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। एका बाजूला सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे महसूल विभागात मात्र शेतकऱ्यांची अशी उघड पिळवणूक केली जाते, हेच या घटनेतून समोर आले। या दोन्ही लाचखोरांवर आता गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे। अशाच परखड आणि रोखठोक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा आमचे चॅनल। धन्यवाद। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।